12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र वेरूळ येथे पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांनी रांगेत राहून मनोभावे दर्शन घेतले। पहिल्या सोमवारी शहरातून खेड्यापाड्यातून आणि परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते। यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती। तसेच दर्शनासाठी लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। यावेळी भाविकांना दर्शन घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित पोलीस प्रशासनाने योग्य ती मोठी खबरदारी घेतली होती। पोलीस प्रशासनाने यावर्षी मोठा बंदोबस्त ठेवला होता। यामध्ये 11 पोलीस अधिकारी आणि 86 पोलीस अंमलदार, 111 होमगार्ड, दंगा काबू पथक आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि त्यांना सुलभतेने दर्शन घेता यावे तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, पार्किंग प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा, पोलीस प्रशासन, भारतीय पुरातत्व विभाग, महसूल विभाग, अग्निशामक दल, वेरूळ ग्रामपंचायत आदी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले होते। भारतीय पुरातत्व विभागाकडून सुलभतेने दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले होते। तसेच वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडात पाण्यात बुडाल्याच्या घटना घडू नये म्हणून कुंड परिसरामध्ये सुरक्षा गार्ड तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पहिल्या सोमवारी सपत्नीक जलाभिषेक केला। छत्रपती संभाजीनगर येथील रेणुकामाता मंदिर सेवाभावी यांच्या वतीने आलेल्या भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच भाविकांची गर्दी वाढल्याने वाहनतळ पूर्णपणे भरून रस्त्यावर दुतर्फा गाड्या लागल्या होत्या। रमेश माळी, एमसी न्यूज, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।